कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एकीकडे जबाबदारी कर्तव्य पार पाडत असताना अत्यंत महत्त्वाचं म्हणजे राग धाक हे सगळे जे काही रस आहेत ते या माऊलींच्या चेहऱ्यावर बघायला मिळतात। आणि तरीसुद्धा त्यांची काळजी घेणं ही सुद्धा एक वेगळी जबाबदारी या समर्थपणे पेलतात। तेव्हा अशा तमाम आपल्या देशातल्या वेगवेगळ्या कारागृहामध्ये काम करणाऱ्या अशा स्त्री शक्तीला मी आदेश बांदेकर नमस्कार करतो। आणि सगळ्यांशी बोलत असताना एका माऊलीला फक्त मी म्हटलं होतं की मी तुमच्याशी नंतर बोलेन, तर मला त्या माऊलीला आधी विचारायचं आहे, कारण तुम्ही थेट नोकरीत नसला तरी त्यांचा मूड सांभाळणं ही तुमची जबाबदारी असते। बरोबर। आपण सांगा आपली जबाबदारी आणि आपण काय करतो। गुन्हा तर काही बालपणापासून येत नाही, चुकून तो गुन्हा घडला जातो आणि ते आमच्या जेलला येतात। आल्याच्या नंतर हे आमचे सगळे कर्मचारी किंवा माझे मिस्टर अधिकारी यांचं काम आहे त्यांना सांभाळणं। पण तुमचे मिस्टर या कारागृहाचे अधीक्षक आहेत। अधीक्षक आहेत। हां, अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला तर डबल काम आहे। डबल काम आहे। अधीक्षकांचंही मन सांभाळायचं आणि परत या माऊलींशी सुद्धा संवाद कधी ना कधी काही निमित्तानं साधायचा होतं आमचा। आम्ही काही कार्यक्रम असला तर मी सोबत असते त्यांच्या। होय ना? हो, म्हणजे फ्रेंड सर्कलच आहे आमचं हे। पण बरं झालं तुम्ही आला, त्यामुळे धन्यवाद। आपल्या महाराष्ट्रातल्या या कारागृहामध्ये सुद्धा या माऊली म्हणजे आपली स्त्री शक्ती काम करते हे अधोरेखित झालेलं आहे। खूप बरं वाटतंय तुम्हाला भेटून। आधी तुमच्याशीच बोलतो। साहेब कारागृहात असतात तसेच घरी असतात? हो, खूप शांत स्वभावाचे आहे। कारण ते म्हणजे तुमच्या ऑफिसला कैदेत असणार आहे बरं का। ऑफिसला थोडं स्ट्रिक्ट राहावंच लागतंय, कारण कैद्यांना पण सांभाळायचं आहे, स्टाफ पण सांभाळायचं आहे, त्याच्यात लेडीज आणि जेंट्स दोघे असतात, त्यामुळे तिथं थोडं स्ट्रिक्ट राहावंच लागतं। पण घरी खूप शांत आहे, कारण तुमच्या कैदेत आहे। तुमच्या घरी कोण कोण? मी आणि दोघी मुलं आहेत माझे आणि साहेब। तुमच्या लग्नाला किती वर्ष? 25 वर्ष झाले। 25 वर्षात किती कारागृह? 7-8 झाले, कारण आमची 3 वर्षांनी ट्रान्सफर होते। आम्हाला कारागृह नकोसं वाटतं आणि तुम्ही मात्र वेगवेगळी कारागृह फिरतात बदलीमुळे। आता इतकी सवय झाली ना सर, आम्हाला काही वाटत नाही आणि लोक जिथं गेलं ना तिथं चांगलेच भेटलेले आहे आम्हाला। मी साहेबांना सोडून कधीच राहिली नाही, कारण फॅमिलीची गरज असते ह्या डिपार्टमेंटच्या नोकरी करताना, त्यामुळे मी कधी राहिली नाही, साहेबांसोबतच राहिली आहे। किती मस्त, म्हणजे बघा ना, खरंच म्हणजे या माऊली कर्तव्यावरती आहेत। ही माऊली वेगळ्या कर्तव्यावरती आहे आणि अशा कितीतरी माऊली घरात बसून आपापल्या पोलीस दलातल्या सैन्य दलातल्या कुटुंबाचं कायम पालन पोषण आणि जबाबदारीनं संगोपन करत असतात। तेव्हा अशा तमाम स्त्री शक्तीला माझा नमस्कार। धन्यवाद। तुम्ही हसत राहा, आनंदात राहा। बरं, आपल्या घरी कोण कोण आहे? मी, माझे मिस्टर आणि माझी कन्या। मिस्टर काय करतात? मिस्टर वकील आहेत, म्हणजे आमचं लग्न झालं त्यावेळेला मी डॉक्टर आणि ते इंजिनियर होते। बरं। त्याच्यानंतर मग त्यांनी LLB केलं, मग मी पण म्हणजे तुम्हाला उत्तर व्यवस्थित देता यावी म्हणून वकिलीकडे गेले का? मी पण लॉ केलं। तुम्ही पण लॉ केलं, म्हणजे त्यांची काही सुटका नाही का चाट्यात? माझे मिस्टर बँकेत आहेत। माझे मिस्टर इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनियर। माझे मिस्टर पण शिपाईच आहेत माझ्यासोबतच। हो, एकाच जेलमध्ये? त्यांनी मला फॉर्म भरायला सांगितलं, मग मी भरला। तुम्ही फॉर्म भरला? बरं आहे, फॉर्मचे फायदे बरेच आहेत। मग त्यांना म्हणजे घरी पण जेल आणि जेलमध्ये पण जेल, हो ना? काय हो, पण जमलं कसं? नाही, अगोदरच ओळख झाली होती। हा, मग बोरी झाली। लव्ह मॅरेज केलं आहे, ते कळलं, काय सांगण्याची गरज नाही। माझे मिस्टर कारागृह खात्यामध्ये आहेत। कारागृह आहे की वधू सूचक आहे? कसं काय तिथे? तू ह्यांना फॉर्म भरायला सांगितलं, तुमचं काय? आमची दोघांची बॅच एकच होती आणि आमचे जेव्हा फॉर्म सबमिट केले आणि आम्हाला जेव्हा डॉक्युमेंट चेकिंगला बोलवत होते तेव्हा आमच्या डॉक्युमेंटवरून माझे होणारे मिस्टरांनी माझा फोटो बघून मला फोन नंबर वगैरे घेऊन मग आमचे कॉन्टॅक्ट वगैरे झाले वगैरे। मग नंतर मग लग्नासाठी म्हटलं हो तयार होत असाल तर मग ठीक आहे आपण मग करूयात लग्न। मग रिलेशनशिपमध्ये 3 वर्ष होतं, मग लग्न केलं। ट्रेनिंग पेक्षा जास्त वेळ रिलेशनशिप, दोघांना एकमेकांना ओळखण्यामध्ये। बरोबर आहे। आपल्या बाबतीत कसं काय? नाही, माझे मिस्टर आर्मीमध्ये आहेत। अच्छा, कुठे असतात सध्या? ते आता जम्मू काश्मीर पोस्टिंग आहे। त्यांना सुद्धा आमचा नमस्कार कळवा। आणि या सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी आत्ता कोल्हापुरात आहोत, करवीर नगरीमध्ये आहोत। अंबाबाईच्या चरणी प्रार्थना, कायम यांच्यावरती कृपादृष्टी राहू दे तुझी।
तुमच्या सगळ्यांच्या आवाजामध्ये ना एक जरब आहे, जरब. हा, काय गोड हसतायत बघा. नाही, घरच्यांना तर टेन्शन येत असेल ना तुमच्याशी बोलताना. काय सवय झाली आता सगळ्यांमुळे. घरच्यांना? हो साहजिकच. मी सर मूळची डॉक्टर आहे आणि त्यावेळेला मला एकदम सॉफ्ट बोलायची सवय होती. तुम्हाला? हां, कारण मी पिडियाट्रिक मध्ये काम केलेलं आहे आणि लहान मुलं मला फार आवडतात. मग मी एकदम सॉफ्टली बोलायचे. पण जेव्हा डिपार्टमेंटला आले, डिपार्टमेंट म्हणजे आता बघा, आता हळूहळू समजेल तुम्हाला मी का घाबरलेला दिसतोय ना, तुम्हाला आत्ता कळेल. हा सांगा, डिपार्टमेंट म्हणजे? मी जेल डिपार्टमेंटमध्ये काम करते. जेल का म्हणजे? जेल म्हणजे कारागृह. कारागृहामध्ये आम्ही सगळे काम करतो. नाही, सगळ्यांचं राहू द्या, तुमचंच सांगा. हे तुमचं म्हणणं आहे, आधी तुम्ही सॉफ्ट बोलत होता, कारागृहात काम करायला लागल्यापासून ती जबाबदारी सांभाळता सांभाळता आवाजातली जरब वाढायला लागली. माऊली नमस्कार, आपण काय करता? मी पण सब्जेक्टमध्ये आहे आता सध्या कार्यरत. या माऊलीला नमस्कार, विशेष नमस्कार. कारण कसं आहे, आधी या सगळ्यांशी बोलतो, मग माऊली तुमच्याशी बोलतो. चालतंय सर. आपण नमस्ते. माझी तसं बघायला गेलं तर सिव्हिलमध्ये आहे, युनिफॉर्म नाही आहे मला. पण या सगळ्यांचा जो लेखा जो असतो किंवा त्यांचे सगळे पेमेंट असतात, मेन जे काम असतं ते माझ्या हातात आहे. त्यामुळे या सगळ्यांना आवाज बदल म्हणजे अधीक्षकांपासून सगळ्यांना मला नमस्ते करावं लागते, कारण इलाजच नसतो. आपण मी पण महिला शिपाई आहे, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह इथे. आपण सेम महिला रक्षक म्हणून कळंबा मध्यवर्ती कारागृह कोल्हापूर येथे कार्यरत आहे. नमस्ते. तुम्ही? मी कोल्हापूर सेंट्रल जेललाच आहे. माझी जबाबदारी मेन गेटमध्ये एंट्री करत असताना जे कोणी असो, कर्मचारी असो, अधिकारी असो, इव्हन प्रिझनर असो, त्यांना चावीवरनं बाहेर सोडणं आणि आत घेणं ही माझी जबाबदारी असते. सगळ्या घराच्या पण चाव्या यांच्याकडे आणि कारागृहाच्या चाव्या पण या माऊलीकडे. वेगवेगळे अनुभव असतात, कारण हे काही सोपं काम नाही. कारण समोर असलेली व्यक्ती जी शिक्षेसाठी तिथे आलेली आहे, त्याची मानसिकता वेगळी असते, त्याचं वागणं वेगळं असतं, वेगवेगळे अनुभव येत असतील तुम्हाला. पण सर, जेलमध्ये जे आलेले लोक असतात त्यांना समुपदेशन करणं, कारण सुधारणा आणि पुनर्वसन हेच आमच्या कारागृहाचं ध्येयवाक्य आहे. त्यामुळे त्यांचं जी मानसिकता आहे ती सांभाळणं, त्यांना त्याच्यातून बाहेर काढणं, म्हणजे ते निगेटिव्हमध्ये गेलेले असतात तर त्यांना चांगलं जरा हे करणं, समुपदेशन करून नॉर्मल मोडवरती आणणं, हे खूप आमचं महत्त्वाचं काम असतं. आमच्या ज्या DIG मॅडम आहेत, स्वाती साठे मॅडम, तर त्यांनी एक कारागृहासाठी कोल्हापूरचे स्पेशल एक उपक्रम राबवलेला आहे की महालक्ष्मीला जो प्रसादाचा लाडू बनतो तो आमच्या कारागृहामध्ये बनतो. आणि आमच्या ज्या महिला बंदी आहेत त्या अगदी शुचिर्भूत होऊन खूप आनंदाने ते लाडू बनवतात. त्यांना इतकं छान वाटतं की आपण देवीची सेवा करतो, जरी आपण जेलच्या आतमध्ये असलो तरी सुद्धा आपल्याकडून काहीतरी सेवा घडते, याचा त्यांना खूप आनंद होतो. कामावरचं दडपण घरी येतं? नाही सर, शक्यतो येत नाही. थोडंफार ठीक आहे, पण तेवढं येत नाही. कारण की काम आणि घर. भले आपण कामावरती एक पोलीस हे असो, कॉन्स्टेबल असो किंवा काही असो, तिथं कैद्यांना सांभाळायचं सगळं आहे. पण घरी एक सून, एक बायको, एक म्हणजे आई, ती सगळी कर्तव्य पार काढावी लागतात. की बाबा उंबरा बदलला, रोल चेंज झाला असं. अच्छा, जसा घराचा उंबरा बदलल्याबरोबर रोल चेंज. पण तरी तुमच्या मिस्टरांना कारागृह का वाटतं घर? असं नाही सर. अरे काय, त्यांनी फोन केला होता आम्हाला, जरा शांत व्हायला सांगा मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.